जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय नमः। ॐ
जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः
जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः आपण रामलल्ला म्हणजे श्रीरामांचं छोटं रूप पाहिले बरं का. ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे. नरेंद्र मोदी टीव्हीवर पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी, बरोबर ना. तर त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे बरं का. तर ते मूळ स्थान आहे. तिथं कौशल्या मातेच्या पोटी श्रीराम जन्माला आले होते आणि त्या जागेवर आपलं मंदिर होतं हजारो वर्षांपासून. पण 500 वर्षापूर्वी काय झालं, मुसलमान लोकांनी काय केलं, ती मूळ जागाच उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली. त्याचं नाव होतं बाबरी मस्जिद बरं का. बाबरी मस्जिद 512 वर्षापूर्वी बाबर या राजाने बांधली ती. आणि त्यानंतर 500 वर्षापासून हिंदू धर्मातल्या सर्व लोकांनी या मंदिरासाठी प्रयत्न केले, पण ते काही झालं नाही. 1991 मध्ये तर इथं भरपूर मोठं काय घडलं बरं का. हिंदू धर्माच्या सर्व लोकांनी येऊन एकाच रात्रीत पूर्ण बाबरी मस्जिद पाडून टाकली बरं का. 6 डिसेंबर 1991 हा काळा दिवस म्हणून साजरा करतात ते लोक बरं का. म्हणून त्या दिवशी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना बलिदान द्यावं लागलं. खूप लोक मेले सुद्धा. पण या मंदिरासाठी कितीतरी लोकांचे बलिदान झालेले. आणि त्यानंतर 1991 पासून मग कोर्टामध्ये केस चालू होती. कोर्टामध्ये केस चालू होती की ते म्हणायचे की इथंच रामप्रभूचा जन्म झाला हे सिद्ध करा, राम होते हे सुद्धा सिद्ध करा. अशा गोष्टी कोर्टामध्ये घडल्या बरं का. कोर्टामध्ये अशा गोष्टी घडल्या की श्रीराम होते हेच सिद्ध करा म्हणतात ते बरं का. आणि मग अशा प्रकारे अनेक वर्ष ती कोर्ट केस चालली. अनेक ग्रंथांचा अभ्यास केला गेला, अनेक ग्रंथांचे विद्वान एकत्रित केले गेले. पूर्ण वेद उपनिषद पासून सगळा अभ्यास करून काही लोकांनी पुरावे दिले की ह्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता बरं का. त्यासाठी किती वर्ष लागले विचार करा बरं का. 1991 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत जी कोर्टाची केस चालली. आणि आपण चित्रकूटला जे आले होते तिथं रामभद्राचार्य महाराज आहेत, जे डोळ्यांनी अंध आहेत, पण त्यांना भरपूर ज्ञान भगवंताच्या कृपेने प्राप्त झालं. त्यांनी अनेक पुरावे दिले की आमचे भगवान श्रीराम ह्याच ठिकाणी जन्माला आले. आणि ती कोर्टाची केस आपण 2024 मध्ये जिंकलो बरं का. कोणत्याही प्रकारचा रक्तपात न होता, कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की इथं दंगल न होता राम मंदिर होईल. परंतु आमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या सुंदर संयोगाने या ठिकाणी एकही व्यक्तीला नंतर बलिदान द्यायची गरज पडली नाही. आणि 24 जानेवारी 2024 मला तर 22 जानेवारी 2024 या रोजी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. आणि त्या सोहळ्याला महाराष्ट्रातले मोजके साधू संत सुद्धा बोलवले होते. ते आपले जगद्गुरू बाबाजी सुद्धा या ठिकाणी VIP अतिथी म्हणून होते. बाबाजींचं इथूनच बाबाजींनी त्यामध्ये एंट्री केली होती. आम्ही सोबतच होतो. याच ज्या रस्त्याने आपण गेलो त्याच रस्त्याने बाबाजींची ही एंट्री 22 जानेवारी रोजी झाली होती बरं का. इथून VIP सगळे लोक गेली होती बरं का. बरे मोठे मोठे स्टार बरं का, सचिन तेंडुलकर, सगळे हिरो हिरोईन हे सगळे याच रस्त्याने त्या दिवशी गेले. हे आम्ही पाहिलं होतं कारण आम्ही इथंच होतो बरं का. आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा खूप मोठा सोहळा संपन्न झाला. आणि प्राणप्रतिष्ठेच्या साठी जे जल होतं बरं का, पाणी तीर्थ, तर बाबाजींनी 34,999 शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी एकत्रित केलं होतं बरं का. 35,000 जवळपास 35,000 शेतकरी बाबाजींच्या भक्तपरिवारातले त्यांनी आपापल्या मळ्यातल्या विहिरीचं पाणी कलशमध्ये भरून ओझर इकडे पाठवलं होतं. आणि ओझरमध्ये त्या सगळ्या तीर्थाचं एकत्रीकरण झालं. आणि त्या सर्व तीर्थाला एकत्रित करून एक कलश तयार केला गेला बरं का. एक पाण्याचा कलश तयार केला गेला. आणि ते पाण्याचा कलश आणि नाण्यांचा कलश, नाणे सुद्धा आपण 35,000 शेतकऱ्यांकडून एक नाणं घेतलं होतं. मग ते दोन्ही कलश
बरं का. बाबाजींनी प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला इथं पाठवले होते आणि या ट्रस्टला ते आपण जमा केले. त्याचबरोबर या मंदिराच्या बांधकामासाठी पूर्ण भारतामध्ये पावती बुकं दिली गेली होती. बरं का. प्रत्येक गावात प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी देणगी जमा झाली. करोडो रुपये जमा झाले आणि ते देणगी बुकांचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याकडे निरोप आला, जय बाबाजी भक्त परिवार बाबाजींकडे निरोप आला की प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी तुमची संस्था काय करेल, तुमचा परिवार काय करेल. तर बाबाजींनी सांगितलं त्यांना, उरले सुरलेले पावती बुक आम्हाला देऊन टाका आता. बरं का. म्हणजे तुम्ही ते सगळ्या लोकांकडून घेतलेत, पण आता आम्ही परत करू म्हणे. बरं का. जे काही उरले असतील किंवा आमचा भक्त परिवार करेल. आणि ते पावती बुकं आपण घेतली आणि एकाच दिवसामध्ये बरं का 32 लाख रुपये जमा करून आपण या ट्रस्टला. आणि आपल्या भक्त परिवाराचं श्रद्धा वैभव खूप मोठं आहे. आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. बरं का. म्हणून बाबाजींच्या शक्तीने मोठे मोठे काम आपण केलेले आहेत. आणि या मंदिराच्या बांधकामासाठी जसं बाबाजींनी 32 लाख रुपये दिले, तसं जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या काळात जनार्दन स्वामींनी सुद्धा एक वीट या मंदिरासाठी पाठवली होती. किती मोठा विषय बरं का. जनार्दन स्वामींनी सुद्धा या मंदिराला हातभार लावायचा प्रयत्न केला. असा हे ऐतिहासिक स्थान आहे. 500 वर्षानंतर आपल्याला हे कळस दिसतोय. बरं का. 500 वर्ष आपण तरसलो. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे दिसतंय. आपल्या पूर्वजांना हे भाग्य मिळालं नाही. त्यांनी कितीतरी प्रयत्न केले. आपल्या पंजोबांनी बघितलं नाही, आपल्या वडिलांनी बघितलं नाही, पण आपण मात्र भाग्यवान ठरलो की आपल्याला बाबाजींच्या कृपेने या राम मंदिराचा कळस पाहायला मिळते. सोन्याचे कळस आहेत. बरं का. 6 कळस सुवर्ण कळस आहेत आणि सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या ट्रस्टचंही अभिनंदन आपण केलं पाहिजे की आपल्या सर्वांना त्यांनी काहीही त्रास होऊ दिला नाही. VIP दर्शन आपल्या सर्वांना एका सेपरेट पद्धतीनं त्यांनी आपल्याला आत नेलं आणि दर्शन करायला दिलं. त्यांच्याही पायावर आपण. आणि आता याच्यानंतर आपण हे किती मोठा एरिया असेल बरं का. त्या काळात प्रभू श्रीरामांच्या काळात विचार करा. आता जन्म तिथं झालेला आहे. बरं का. जन्म तिथं झाला. इथून बाहेर पडल्या इथं एक यज्ञशाला आहे. बरं का. जिथं पुत्र कामेष्टी यज्ञ झाला होता. पुत्र कामेष्टी यज्ञ जिथे झाला ती जागा इथं आहे थोड्या अंतरावर. त्याच्या बाजूला दशरथ राजांचा राजवाडा आहे. बरं का. दशरथ राजा ज्या महलमध्ये बसायचे, राज्य कारभार करायचे, चक्रवर्ती सम्राट होते, तर त्यांचा राजमहल तिथं आहे. त्याच्या पाठीमागं बरं का प्रभू श्रीराम आणि सीतामाता ज्या ठिकाणी अनेक वर्ष राहिलेत, त्या शीश महल तिथं आहे. आपलं कनक भवन. कनक म्हणजे सोनं. बरं का. ते भवन सुद्धा सुंदर आहे. दगडाचं बनलेलं आहे. शीश महल हिंदीमध्ये आणि कनक भवन मराठीमध्ये म्हणतात. त्या ठिकाणी कनक भवन आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर या संपूर्ण अयोध्येचा कोतवाल किंवा जे अधिकार आहेत ते प्रभू श्रीरामांनी हनुमंतरायाला देऊन टाकलेले आहेत. पण आता हनुमंतराय संपूर्ण एरियाचं रक्षण करण्याचं काम करतायत. आणि ती हनुमान गडी म्हणून प्रसिद्ध आहे. खूप सुंदर स्थान आहे ते पण. हनुमंतराय या संपूर्ण याचे संरक्षक आहेत. आणि तिथे हनुमान गडीला आपण दर्शन करून आपण परत आपल्या आश्रमामध्ये जाणार आहोत. आपली विधी झालेली आहे. आरती आपल्याला तिथे गेल्यानंतर फराळ करून करायची. थोडा उशीर होतोय आज, पण आपल्याला हे कंप्लीट करून म्हणजे परत बाहेर निघण्याचं काम नाही. बरं का. आणि कोणीही मिस होऊ नका. आता सोबतच राहा. कारण आता अशी लाईन लावून कोणी दर्शनीचं काही विषय नाही आता. बरं का. आता बघायचं, निघायचं. तिथं काय अशी फार मोठी यंत्रणा नाही. तिथं काही पोलीस नाही. आता इथं जशी सिस्टीम होते तसं तिथं नाही आहे. म्हणून आपण दुरून पाहायचं. राजवाडा पाहिला, थोडं फिरून घ्या आणि लगेच पुढच्या ठिकाणी. हनुमानगडीला मात्र जागा कमी आहे. बरं का. पायऱ्या उंच आहेत. 100 पायऱ्या आहेत चढायच्या. बरं का. तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही तिथंच खालून दर्शन घ्या, तिथंच थांबा आणि परत आपण चालत आपल्या आश्रमाकडे जाऊया. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम जनार्दनाय नमः.
जनार्दनाय नमः ॐ 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 जनार्दनाय